परमपूज्य परमात्मा हे नवी हवन कार्य पार पडले. आज हवन कार्य पार पडल्यानिमित्त चर्चा बैठक आयोजित झाली आहे. चर्चा बैठक सुरू आहे. आज सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी यांना माझा प्रणाम. आमचे सद्गुरू महानपैकी बाबा जीवदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम. तसेच बाबाला खांद्याला लावून आई वाराणसी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष पाटील साहेब यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा आहे वर्धमान नगर नागपूर तसेच आंबेडकर काकाजी उपस्थित आहे यांना माझा नमस्कार. माझे कार्यकर्ता पाजवा परिसर वंजारी साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर बसलेले सर्व ज्येष्ठ सेवक व संचालक यांना माझा नमस्कार. सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. मार्गाचे कारण आपण दुःखी कष्टी या मार्गात घेऊ. मार्ग जेव्हा घेतो आपण तेव्हा आपल्याला असं वाटतं दुःखात राहतो तेव्हा आपण मार्गाची आठवण करतो. मार्गात आल्यानंतर आपले दुःख दूर झाले की आपण या मार्गाशी दुर्लक्ष करतो. का? कारण की आपले दुःख तर दूर होतात ना. आपले दुःख दूर झाले तर आपण मार्गाशी दुर्लक्ष करतो तेव्हा दुःख राहत नाही. म्हणून दुःख जेव्हा येते तेव्हा आपल्याला घडते. माझ्याशी अशीच झाले. जसं शेवटबाईने सांगितलं का घरी वादाला वाद होत होते तसं माझ्याही घरी वाद होत होते. माझ्या पत्नी मी आमची तर झगडा पूर्ण होत होते. आम्ही तर असं मारा पिटीवर येत होतो. पण असे वगैरे जॉईन करायचा हा निर्णय वगैरे घेतला नव्हता. खूपच आम्ही इथपर्यंत गेलो होतो. खूपच झगडा घरचे तिकडे यायचे इकडे यायचे. ते काही दिवस तिकडे राहिली होती. मी विचार केला हे असं केव्हापर्यंत चालत राहील. तिला निर्णय आणणं करायला बघा आपली चूक आपल्यामध्ये आहे तिची चूक तिच्यामध्ये आहे. आपण एकामेकाला दोष देऊ पण असं मग चालणार का? आपण या मार्गात आलो इतके वर्ष झाले तर या मार्गात येऊनही आपण अशा गलत्या चुक्या करू तर आपला संसार कसं चालायचा. मी म्हटलं होतं तेव्हा वडील म्हणे मी जातो बेटा म्हणे मी घेऊन येतो. वडील मी ना पप्पाला सांगितलं चूक आपल्याशी होत आहे. मीच घेऊन येईन तिला समजून सांगितलं. तिला 1-1.5 तास समजून सांगितला. आपण मार्गात असून आपण काय चुका करतो हे तिला समजून सांगितलं. मी चुका झाल्या माझ्या हातून चुका झाल्या मी स्वतः समजून घेतलं. त्यानंतर सुखानं आजपर्यंत सुखीत आहोत. कारण जेव्हा मुलगा नव्हता तर तिला वाटायचं त्या मुलगा जेव्हा कार्य गेला का काकाजीकडे जात होतो. त्यागाच्या कार्यासाठी नाही त्यागाच्या कार्यासाठी काकाजीकडे जात होतो तर माझी पत्नी म्हणे त्याग घ्यायचा नाही. तेव्हा त्यावरून भांडणं होत होते. ठीक आहे म्हटलं तुझी इच्छा असेल तेव्हा बघू. जेव्हा मुलगा झाल्यानंतर काही एखादी वर्षांनी त्याग घेतला. आता मागच्या महिन्यात 24 तारखेला त्याग पूर्णपणे घडला. तेव्हा आम्ही 2 वर्ष आता व्यवस्थित राहत आहोत. झगड्यात पाणी पण नाही. कारण मी तुलाच हेच सांगतो आपण मार्गात आणून आपण चुका करू तर नाही जमणार. त्याचे जे भांडण याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी त्या सवयी दूर ठेवायच्या. तुम्हाला सांगता येते की इकडं असं झालं आहे हे करत असे करते हे करते. मी काही लक्ष देत नाही म्हटलं. मला ते काही सांगितलं नाही तू पण लक्ष द्यायचं नाही म्हटलं. आपण कसं वागतो आपण काय करतो हेच आपल्याला बघायचं म्हटलं. तसंच मावारी या मार्गात यायच्या पहिले खूप आपत्ती येत होती. वर्षातून एकदा मी खूप बिमार पडायचो. आपापच बिमार पडायचो. मला काय माहिती नाही पण महिनाभर किंवा 1.5 महिना मी बाजारात उठत नव्हतो. हे खूपच त्रास होता पहिले. आज अशी कंडिशन आहे का आपला बिमारी वगैरे काही दूर आहे. मी तेवढा बिमार पडलो पण लवकर बाबाचे नाव घेऊन व्यवस्थित करत जातो.
आणि कधी पोळ्याच्या पाडवं किंवा होळीच्या पाडव्याच्या दिवशी मी घराच्या बाहेर कधी निघालो तर कुठल्याशिवाय येत नाही, तो घरच्याला पण सांगत नाही. आजी इतकी जपणं आहे, इतकी जपणं आहे या शरीरामध्ये. मला माहित नाही भगवंत आहे मी भगवंत नसता तर मी नसतो, हा विचार मी करतो मनाला. म्हणून आपण म्हणतो जेव्हा हा मार्ग आपल्या भगवंताच्या किती छान आहे. बाबा भीमदेवजी ह्या मार्गाच्या घडवला नसतात आपण इतके सेवक या मार्गाशी जोडलो नसतो आणि इतके आपले दुःख दूर झाले नसते. म्हणून सर्व सेवकांना हीच विनंती करतो, तुम्ही ह्या मार्गाशी जुळल्या, आपण या मार्गाशी निगडीत राहा. आणि चर्चा बैठक इतकी महत्वाची आहे. 14 वर्षा म्हणजे 2014 पासून मी ह्या मार्गात असूनही चर्चा बैठक काय आहे मला माहित नव्हतं. चर्चा बैठक काय हे मला माहित नव्हतं, म्हणून हे असे घटना घडल्या होत्या आमच्याशी. ह्या चर्चा घेऊन बुडलो तेव्हाची ह्या मार्गाचे दुःखी कष्टी लोक जे आपले वेदना सांगतात ना, खूप मनाला खूप असं लागतं. तर आपण काय शिकतो त्याच्यातून आपण शिकून घेतो. त्यानंतर आपल्याला कळते का आपण कुठंतरी चूक करतो, म्हणून या आपल्यावर जे वेदना येतात हे जसं दादाने सांगितलं का आपण जे पाय भगवंताकडे ठेवतो, आपण ज्याला पुजतो त्याच्याकडे पाय कसे करू आपण हाय तर लक्ष ठेवावं ना. आपण त्याला पुजतो, त्याला आपण त्याच्याकडे पाय करू म्हणजे स्वतःला श्रेष्ठ मानल्यासारखं होईल ना. म्हणूनच स्वतः श्रेष्ठ नाही, आपण छोटेसे सेवक आहोत, छोटेच राहू. भगवंताने सांगितलं मानवाला किती पण शिकवण, पण माणूस शिकणार का नाही. दुःख आले तर दूर होतो तिथपर्यंत माणूस हा म्हणतो भगवंत माझा, भगवंत माझा. म्हणून म्हणतोय भगवंत म्हणतोय तू तुझ्या रीतीने चालते, माझ्या रीतीने चालत नाही. जर माझ्या रीतीने जर तू चालला तर तुझ्या रीतीने तू जसं बोलशील तसं चालशील. हे भगवंताचे. मी इतके बोलतो का माझ्याशी नाही काही चुका झाल्या असेल, या कडक चुका होते छोट्या मोठ्या वगैरे चुका झाल्या असेल त्याची मी माफी मागतो. आजवरून काही चुका झाल्या घडल्या ह्या शब्दाची माफी मागतो. आजच्या अध्यक्षाला आम्ही माफी मागतो. भगवंता हनुमानजी, बाबा हनुमानजी यांना मी माफी मागतो. महानपैकी बाबा जिंदूजी यांना मी माफी मागतो. आई वारांशी यांना माफी मागतो. अध्यक्ष, संचालक व सर्व ज्येष्ठ सेवक, बाल सेवक सेविका, बालगोपाळ सर्वांना मी माफी मागतो. माझ्या काही चुका झाल्या असेल हे चुकीची मी क्षमा मागतो. बोलण्यात काही चालण्यात काही चूक झाली माझ्याशी त्याची मी क्षमा मागतो. इतकेच बोलू शब्द समाप्त करतो. नमस्कार.